यावर्षी खऱ्या अर्थानं जर विचार केला तर जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाला आणि साधारण एक 15 जूनपासून एक चांगल्या प्रकारे पाऊस इथं पडत होता। त्यामुळे शेतकरी बांधवांनी मका असेल, सोयाबीन असेल या पिकांची पेरणी सुरू केली। मात्र आता पावसाला जिल्ह्यामध्ये काही भागात पाऊस पडत आहे, मात्र काही भागामध्ये अजिबात पाऊस नाही। लासलगाव परिसर असेल किंवा निफाड तालुका असेल या भागामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात खंड पडल्याने आता या मका पिकांना पाणी भरण्याची वेळ आली। बऱ्याच ठिकाणी पाणी कमी पडल्यामुळे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात मका आणि सोयाबीन पिकांवर होत आहे। या प्रकारे अजूनच जर जास्त पावसाचा खंड पडत गेला तर कदाचित शेतकऱ्यांना दुबार पीक करण्याची किंवा पीक मोडण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही। खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर मागच्या वर्षी दुष्काळातून आपण आत्ताशी बाहेर निघत होतो आणि त्यातूनच विहिरींना पाणी नसल्याने आत्ता आहे त्या पिकांना पाणी भरण्याची देखील शेतकऱ्यांकडे कुवत नाही आणि विहिरीमध्ये पाण्याची कुठल्याही प्रकारचा काही सोर्स नाही, कारण मागच्या वर्षी काही पाऊस झालेला नव्हता। आत्ता जर या पिकांचा जर विचार केला तर फक्त जास्तीत जास्त 5 ते 6 दिवस, फार तर फार 8 दिवस, 8 दिवसांपर्यंत हे पिकं कसेबसे तग धरू शकतील। मात्र एकंदर जमिनीची कंडिशन बघता आणि पडलेला पाऊस बघता आणि पावसाचं प्रमाण बघता 8 दिवसांपेक्षा जास्त काळ हे पीक दम धरणार नाही। याचा उत्पादनावर तसेच या पिकावर विपरीत परिणाम होईल। ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे पीक विमे काढलेले आहे अशा शेतकऱ्यांनी 8 दिवसानंतर पाऊस न झाल्यास कंपनीला आपलं कळवायला पाहिजे, नुकसानीचा अहवाल कळवायला पाहिजे आणि सरकारने सुद्धा या सगळ्या गोष्टींची दखल घेणे आवश्यक आहे।